तायप्पानं देवीच्या आसनासमोर येशील तेलाचं ढावकं लावलं. जगातल्या टाकाला भंडारा कुंकू लावला. परडीतली कवड्याची माळ हलवली. देवारा शेजारीच पाट आडवा मांडला. बसायला पोतं घेतलं आणि जगाला लागूनच टेकला. त्यानं परडीतली कवड्याची माळ हातात घेतली. एक एक कवडी चिमटीतनं खाली सोडत बाईचा उदळ घातलं. दोन्ही हात जोडून तळव्यात परडीची माळ गोळा करून देवीला पाया पडला. डोक्यावरचा पदर सरळ करतच कपाळावर भंडारा माखला. भंडारा कुंकवावर मातकट होऊन पसरला. सगळ्या खोपटाभर नजर टाकली. 15-20 बायका दाटीवाटीनं बसल्या. त्या आपापसात काय बाय कुजबुजायला लागल्या. तायप्पा समोर बघू लागला. तशा सगळ्या चिडीचिप झाल्या. तायप्पाच्या तोंडाकडं भारावून बघू लागल्या. तुझं काय ग काकू? तायप्पानं कवड्याची माळ हवेत फिरवली. देवा, सगळंच कोड्यागत आहे. म्हशीला कल गोठणावर फिरवून आणली, दाव लावलं आणि एकाएकी कावदारली. कसला त्यो कासला हात लावू देना झाली. काय कळायचंच बंद झालंय. समोर बसलेली सुंदरा काकू बडबडत गेली. तायप्पा हातातली कवडीची माळ खेळवता खेळवता थांबला. डोळं मिटलं. कितीतरी वेळ तसाच बसला. घटकाभरानं हातातली कवडीची माळ त्यानं मांडीवर ठेवली. परडीतली तांदळाची चिमट उचलली, समोरच्या पाटावर टाकली. तांदळाच्या जोड्या जोड्या लावता लावताच तो थांबला. काकू, सगळाच बाई घोटाळा. पांढऱ्या दगडाजवळचं वारं झालंय, उतरा टाकाय पाहिजे. त्याशिवाय काही खरं नाही. तुझं तू ठरेव तवर ह्यो भंडाराला. असं म्हणून तायप्पानं भंडाऱ्याची चिमट संद्रा काकूच्या हातात ठेवली. संद्रा काकू डोकं टेकून पाया पडली. तशी सुताराची हौसा मांडीनं घसटतच पुढं झाली.